फाईन, तुम्हाला काही सांगायचं नसेल तर ठीक आहे. तुम्हा सगळ्यांना मी फॅमिली मेंबर सारखं मानलंय, ट्रस्ट केलं, आणि तरी हे सगळं झालंय. रिअली डिसअपॉइंटिंग. तुम्ही काही सांगितलं नाही तरी ज्यांनी कोणी हे केलंय त्याचा मी शोध लावणारच. त्याला मी माझ्या पद्धतीने शिक्षा नक्कीच देणार. मला तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. मला मान्य आहे तुम्हाला एजंटचे नियम आवडत नाहीत, काही गोष्टी पटत नाहीत त्यांच्या, पण म्हणून असं काहीतरी कराल ना असं खरंच कधीच वाटलं नव्हतं मला. एक मिनिट लीला, तू कशाबद्दल बोलतेस? आम्हाला काहीच कळत नाहीये. प्लीज बी प्रिसाइज. कंपनीत फ्रॉड झालाय. पण त्याच्याशी आमचा काय संबंध? हा फ्रॉड तुमच्याच सह्यांमुळे झालाय. आमच्या सह्यांमुळे? हाऊ इज दिस पॉसिबल? तुम्ही इथेच थांबा, मला आधी एजंटशी बोलू दे. एजे In my cabin, right now. वहिनी, असा डोळा फडफडतोय. असं म्हणतात डोळा फडफडत असेल तर काहीतरी वाईट घडतं. वहिनी, मी तुमच्याशी बोलतीये ना. सॉरी यार, मला ना खूप टेन्शन आलंय. वहिनी, तुम्ही कशाला टेन्शन घेताय? टेन्शन तर एजंटनी घ्यायला हवं ना. त्यांनी लीलाला जॉब दिलाय. तसं नाही ग, ती लीला ना जेवढी साधी दिसते तेवढी नाहीये. कसं गोड बोलून तिने जॉब मिळवला. तिने असंच गोड गोड बोलून अख्खी कंपनी स्वतःच्या नावावर करून घेतली तर? प्रिया, हे माझ्या लक्षातच नाही आलं. म्हणजे बघा ना, एजंटनी प्रमोद भाऊजीला विराजला काहीच दिलं नाही, पण श्वेताला मात्र 5% असेच देऊन टाकले. आता तर ते यशला पण पार्टनर बनवून घेणार आहेत. तसंच त्यांनी लीलाला पण. नाही वहिनी, हे असं घडणार ना, म्हणून माझा डोळा फडफडतोय. नक्कीच काय वाईट घडणार आहे वहिनी. सरू, शांत हो, शांत हो, काही होणार नाहीये. हे बघ, आपल्याला ना लीला तिथे नेमका काय जॉब करते हे शोधायला हवं. हा, बरोबर आहे तुमचं. चला चला ऑफिसला जाऊयात. सरू, काय झालं? तू एक गोष्ट विसरतेस. काय? प्रमोद आणि विराज आज ऑफिसमध्येच आहेत. हा, आपण मगाशीच का नाही विचारलं त्यांना? वहिनी, तुम्हाला ना ऐन वेळेला काय बोलायचं सुचतच नाही. मला सॉरी ते फोन करताय ना. काय झालं? लागला का फोन? नाही. थांबा, मी बेबीला फोन करते. वहिनी, बेबी पण नाही उचलत आहे फोन. आता हाऊ डे यू डू दिस? एवढे वर्ष तुम्ही या कंपनीत काम करताय आणि तुम्ही एवढा मोठा फ्रॉड? लाज दे वाटली तुम्हाला हे करताना? अहो बाबा, आम्ही असं काही. Enough. This is really not done. ह्याच्यावर मला ऍक्शन घ्यावीच लागणार आहे आता. थांबा एजे, तुम्ही आता त्यांच्या अगेन्स्ट ऍक्शन घेऊ शकत नाही. व्हॉट? प्रमोद सर आणि विराज सरांवर झालेला आरोप अजूनही सिद्ध झालेला नाही, आणि मी आता या कंपनीची क्वालिटी अशुरन्स मॅनेजर आहे. त्यामुळे मला आधी सगळ्याचं नीट इन्व्हेस्टिगेशन करू दे, आणि मग जर काही सिद्ध झालं तर मग तुम्ही ऍक्शन घ्या.
लीला लीला थँक्यू सो मच. आज तू होतीस म्हणून आम्ही वाचलो. रिअली मीन्स अ लॉट टू अस. मी काही कोणाला वाचवलं वगैरे नाही. ह्या सगळ्या ज्याची चूक आहे त्याला शिक्षा होणारच. ह्या प्रकरणात तुमची अजिबातच चूक नाहीये असं नाहीये. तर लीला पण हा जो फ्रॉड आहे ना, फ्रॉड ज्या इनव्हॉइसमुळे झालाय ना त्यावर तुमच्याच सह्या होत्या. आपल्या सह्यांचा असा गैरवापर केला जाऊ शकतो एवढी साधी गोष्ट लक्षात आली नाही का तुमच्या? अगं पण बाबांची कंपनी सोडून आम्हाला 2 महिने झालेत. मग ह्याच्याशी आमचा काय संबंध? आता बाबांनी नंतर काही चेक केलं नाही, आता यातही आमची चूक आहे का? पण तुम्ही जागृत राहून असं काहीतरी होऊ शकतं याचा विचार तरी करायला हवा होता. त्यामुळे माझ्यासाठी अजूनही दोषी तुम्हीच आहात. चला म्हणजे मी सुटलो. लीला हे बघ आम्ही ना 50 फूड पॅकेटच्या हिशोबाने साईन केल्या होत्या. ते 1500 कसे झाले याची खरंच आयडिया नाहीये आम्हाला. हाच तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. बरं ती ज्या अनाथ आश्रमांकडे पोहोचणं अपेक्षित होतं आमच्यापर्यंत तर ती पोहोचतच नव्हती. आणि हा सगळा प्रकार कोणाच्याही लक्षात आला नाही. मग आता आम्ही एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लक्ष का घालायचं? हे सगळं बघायला स्टाफ आहे ना. बरोबर आहे, स्टाफ आहेच. पण आपला स्टाफ नीट काम करतोय का ह्याच्याकडे तुम्ही लक्ष द्यायला नको. एजेनी तुमच्यावर जबाबदारी टाकली आणि तुम्ही तुमच्या स्टाफवर. तर ह्या सगळ्या चक्रात गेल्या कित्येक महिन्यात कंपनीचा किती लॉस झाला असेल त्याचं काय? तुम्ही दोघं घरचे आहात. ही काय फक्त तुमच्या कामाची जागा नाहीये. तुम्ही सगळ्या गोष्टी व्हेरीफाय केल्या नाहीत. हीच तुमची सगळ्यात मोठी चूक. लीला हे बघ हे असं काही होईल ना याची आम्हाला खरंच कल्पना नव्हती. हो आणि प्लीज ट्रस्ट आम्ही असं खरंच काय केलं नाहीये ग. ह्याची खात्री आहे मला. मला फक्त तुम्हाला तुमच्या चुकांची जाणीव करून द्यायची होती. हा फ्रॉड कुणी केला असेल ह्याचा खरं तर अंदाज आहे मला. मला फक्त त्या व्यक्तीविरोधात पुरावे गोळा करायचे आहेत आणि त्याला एजंट समोर उभं करायचं. हॅलो. काय झालं? तुम्ही एवढा वेळ फोन का नव्हता उचलत? लीलाने ऑफिस जॉईन केलंय ना. या लीलाचं जरा अति होते असं नाही वाटत आहे का तुम्हाला? लीलाने जसं आजींना स्वतःच्या पार्टीत करून घेतलंय तसं अख्खं ऑफिस पण करून घेतलं तर? तुम्ही आज ऑफिसमध्येच आहात ना, मग तुम्ही असं काहीतरी करा जेणेकरून एजे लीलाला ऑफिसमधून कायम चाकलून लावतील. हा, काहीही झालं तरी लीला एजंटच्या आयुष्यात राहता कामा नये. नाहीतर बसा सरू. आज लीला होती तिच्यामुळे आम्ही एका मोठ्या प्रॉब्लेम मधून वाचलोय. आज ती होती म्हणून बाबांनी आमच्या अगेन्स्ट ऍक्शन नाही घेतली. तुम्ही ना तिच्याबद्दल असा कोणताही गैरसमज करून घेऊ नका. समजतंय ना? आणि तुम्ही जे बोलताय ना ते आम्ही काही करणार नाही आहोत. कारण त्यामुळे प्रॉब्लेम्स कमी नाही अजून वाढतील. कळलं? लीलामुळे हे वाचले? पण हे कसं शक्य आहे? व्हॉट्स रॉंग विथ यू? प्रमोद आणि विराजला वाचवायची काय गरज होती? त्यांनी काय केलं माहितीये ना? पण ह्या सगळ्यात जितकी चूक त्यांची आहे तितकीच तुमचीही आहे जी. तुम्ही सुद्धा कधीच स्वतःहून पार्सल घेऊन जाणारे टेम्पो चेक केले नाही आणि म्हणूनच भ्रष्टाचार करणाऱ्यांचं फावलं. पण आता मला कळलंय खरा गुन्हेगार कोण आहे.
सर बोरकर, नॉट नाउ. लीला मॅडम आणि मी इम्पॉर्टंट बोलतोय काहीतरी. सर मी त्याचबद्दल बोलायला आलोय. सर हे सगळं मी केलंय. व्हॉट? सॉरी सर, मला माफ करा. मला पैशाची खरंच खूप गरज होती, म्हणून हे सर्व मला करावं लागलं. बोरकर, पैशाची एवढीच गरज होती तर मला सांगायचं, मी मदत केली असती. सॉरी सर. कसं येणार होतो तुमच्याकडे? घरच्या जबाबदाऱ्या काही संपतच नाही. किती वेळा तुमच्याकडून पैसे मागायचे. तुमच्याकडे यायला मला लाज वाटत होती. त्यावेळेस जे सुचलं ते मी केलं. मला मान्य आहे, मी गुन्हेगार आहे. मला जी शिक्षा द्यायची ती द्या. हवं तर मला नोकरीहून काढून टाका, पण प्लीज प्लीज मला माफ करा. मॅडम अहो मी खरं सांगतो, यात माझी खरंच काही चुकी नाही. अहो प्लीज प्लीज ऐका ना. अहो एकदा माफ करा. अहो माझं लहान पोर येतो. काहीतरी गडबड आहे. थोड्या वेळापूर्वी माझी नोकरी वाचवा असं म्हणून रडणारा बोरकर आता आपणहून गुन्हा कबूल करायला कसं काय तयार झाला? किशोर सर, हो त्या लीला मॅडमला कळलंय की यामागे प्रमोद सर आणि विराज सर नाही आहेत. ते विचार केला होता त्यापेक्षा जास्त हुशार निघाली ही लीला. सर पण आता आपण काय करायचं? आपण नाही, तू करायचंस. सर मी ते एजेच्या पायासमोर लोटांगण घालायचं आणि माफीचा साक्षीदार व्हायचा. बाकी तुझ्या फ्युचरचं माझ्यावर सोड. पण तुम्ही तर माझ्यासमोर रडत होतात ना की तुमची नोकरी वाचवा. मग आता असं अचानक काय घडलंय की तुम्ही स्वतःहूनच गुन्हा कबूल करताय? मॅडम मी घाबरलो होतो. काय बोलावं काय करावं मला काही सुचत नव्हतं. पण एजे सर आमच्यासाठी देव माणूस आहे. अहो अशा भल्या माणसाला मी फसवल्याचं पाप केलंय. आज हे सगळं मी सांगितलं नसतं तर आयुष्यभर ही गोष्ट माझ्या मनाला लागत राहिली असती. म्हणून मी हे केलं. प्लीज मला माफ करा सर. प्लीज मला माफ करा सर. मॅडम फार मोठी चूक केलीस तू. शिक्षा तर होणारच. तुला पोलिसांकडे नाही देणार, बट आय फायर यू. तुझ्यासारख्या लोकांसाठी माझ्या कंपनीमध्ये जागा नाही. आउट. सर आउट नाव. एजे मी जरा आलेच. हॅलो अगं ताई, कुठे आहेस तू? सकाळपासून काही फोन नाही, काही नाही. बाबा विचारतायत घरी कधी येणार आहेस, जेवलीस का आणि गोळ्या घेतल्यास का? ताई हे बघ, तू पण आजच बरी झालीस. फार दगदग करू नकोस, फार काम करू नकोस. मी तुला म्हणाले होते की नाही की जेवल्यानंतर मला फोन कर, तू तोही केला नाहीस. असं कसं चालेल? ते मी बोलतोय. सॉरी अजय, मला कळलंच नाही तुम्ही बोलताय ते. पण ताई कशी आहे? मी पण काय प्रश्न विचारते, तुमच्या बरोबर आहे म्हणजे बरीच असणार. पण जेवली का ती? नाही जेवली, पण मी देईन जेवायला तिला. तू काळजी करू नकोस. तू ठीक आहेस? हो, मी एकदम ओके.
गुड. काळजी घे. येस बाय. लीला तू आज खरंच आम्हाला वाचवलंस. थँक्यू. खरंच लीला, आज तुझ्यामुळे आमच्यावरचं खूप मोठं संकट टळलं. हो, एजेंनी इतकी वर्ष जपलेला स्टाफ आहे म्हणून तुम्ही गाफील राहिला आणि म्हणूनच हे असं काहीतरी घडलं. पण ह्या पुढे सावध राहा. आता तुम्ही स्वतःचा बिझनेस सुरू करताय. देव न करो पण तुमच्या बरोबरही असं काहीतरी घडू शकतं. बरोबर बोलतेस तू लीला. आम्ही इथून पुढे इतका आंधळा विश्वास कोणावरही नाही ठेवणार. आणि लीला, आमचं चुकलं. आम्ही तुला घराबाहेर काढायला निघालो होतो, कारण आम्हाला फक्त दुर्गा वहिनींच्या पाठीशी उभं राहायचं होतं. हो, माहितीये मला. खरंच खूप मोठी चूक केली आम्ही लीला. आम्ही स्टँड घ्यायला हवा होता की तू आणि दुर्गावली दोघीही घरी राहायला हव्यात. कोणीच बाहेर जाऊ नये. लीला, प्लीज घरी चल. हो, सॉरी पण मी नाही येणार घरी. दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती त्या तिघींची मी घरी यावं अशी अजिबात इच्छा नाही. आणि आता जोपर्यंत घरातले सगळे माझ्या बाजूने होत नाही तोपर्यंत मी घरी येणार नाही. बरं, मला एजंटशी काहीतरी बोलायचंय. मी येते. सरू, आधी फक्त आजी लीलाची बाजू घ्यायच्या, आता तर आपले नवरे तिची बाजू घ्यायला लागलेत. हो ना वहिनी, बेबी पण चिडला माझ्यावर. हो ना, प्रमोदही चिडले. आता आपले नवरेही आपल्या बाजूने नाही राहिलेत. आपण एकट्या पडलो ग. एकट्या? नाही 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 वहिनी, एकट्या कशा काय? आपण दोघी आहोत ना वहिनी. एकमेकास सहाय्य करू. वहिनी, ते मला एवढं टेन्शन आलंय. आणि तुझं काय चाललंय ग? काही सुचत नाही. मोटिवेशन वहिनी, मोटिवेशन. कसलं मोटिवेशन? आता पुढे काय करायचं ना ह्याचा विचार करायला हवा. नाही तर ती लीला परत या घरात येईल आणि आपल्याला काहीच करता येणार नाही. हो, विचार तर करायलाच हवा वहिनी. तुम्ही पण विचार करा, मी पण विचार करते. लीलाने खरंच गोळ्या घेतल्या नाहीत.